महाकुंभ 2025 साठी आपण आकुर्डी पुणे इथून निघणार आहोत। आणि आकुर्डीवरून प्रयागसाठी बस निघालेली आहे। ही बस आहे, सकाळचे 8 वाजलेत आणि आता आपण इथून प्रस्थान करणार आहोत प्रयागसाठी महाकुंभ। आता आमचा हॉल्ट झाला करंजा लाड या ठिकाणी आणि सगळे फ्रेश होण्यासाठी ते थांबलेत। बराच वेळ जवळपास 10 तास लोक बसमध्ये बसून होती। तसा एक हॉप सिन्नरजवळ झाला होता, लंच केलं। आता फ्रेश होण्यासाठी आपण सिन्नर नंतर इथेच जवळजवळ 4.5-5 तासानंतर आपण इथे थांबलेलो आहोत। आता इथून आपण पुढे नागपूर अजून इथून पार्टीची इथे गँग बसलेली आहे। तुमच्या फोन हॉटेल रामजी नागपूर या ठिकाणी पूर्व व्हिलेज असं हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी आता हॉटेलचा मालक जे प्रयागला जाणारे प्रवासी आहेत किंवा भाविक आहेत त्यांचा तो हार घालून ते सत्कार करेल। चला पुढे चालत राहायचं। तिकडून द्यायचं नाही, प्रत्येकाला देणार आहेत। प्रत्येकाचा हार देऊन प्रत्येक भाविकाचं स्वागत केलं जात आहे। आमची फ्रूट प्लाझा या ठिकाणी नागपूरमध्ये आहे। तिथे प्रयागराजला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाचं हार घालून स्वागत केलं जात आहे। पण सगळ्यांना पुढे सरका चला पुढे या मोदी साहेब पुढे या।
एक मिनिट थांब ना, तेव्हा बोला ना. ते सगळ्यांचे चेहरे तर दिसू दे व्यवस्थित. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आता हात उंच आवाज द्या. जय जय श्रीराम. प्रयागराज जात असताना आपल्याला मध्य प्रदेश लागतं आणि मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदी आहे. तर नर्मदा नदीचा तिलवारा घाट जो आहे त्या ठिकाणावर आपण आता जातो या ब्रिजवर. आणि खूप छान अशी नदी आहे. जे नर्मदा परिक्रमा करतात त्यांना याबद्दल नक्की माहिती असेल. पवित्र नदी मानली जाते नर्मदा. मीठभट्टी आहे इथे, ही त्याची चिमणी आहे. आता आपण पोहोचलो आहोत प्रयागराजला. आपली बस महावा पट्टी या ठिकाणी पार्क करण्यात आली आहे. तिथून साधारणतः 3.5 ते 4 किलोमीटर आपल्याला नदी किनारी जायचं आहे. नदी किनाऱ्यातून बोटनी आपण पुढे ज्या ठिकाणी संगम आहे त्रिवेणी, गंगा, यमुना आणि सरस्वती, त्या ठिकाणी जायचं आहे. तर आपण इकडून आता चालायला सुरुवात केलेली आहे. साधारणतः 1-1.25 तास लागेल असं बोललं जात आहे. पाहूयात किती वेळ लागतो ते. आता इथे घाट दिसायला लागलेला आहे. हा रेल्वेचा ब्रिज आहे. त्याच बाजूला गाड्यांचा देखील, कारचा देखील, कार, बस आणि त्याचा देखील रस्ते वाहतूक पण आहे आणि वरती रेल्वे वाहतूक पण आहे. असं दुहेरी वाहतूक असल्यावर रोडने आपण आता संगमाजवळ पोहोचतोय. चालत राहा रे.
दिसतो हा किल्ला घाट आहे आणि या किल्ला घाटच्या जिथे संपतो किल्ला त्या ठिकाणी समोर संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती लुप्त आहे. आता आपण सध्या यमुनेत आहोत. समोरून गंगा येताना मिळेल आपल्याला. ओके, रुके जब मौला जाने आए गए. ज्या सर्व बोटी चाललेल्या आहेत संगमावरती त्या स्नानासाठी चाललेल्या आहेत. आपण त्या ठिकाणी जाऊन अगोदर गंगेमध्ये स्नान करणार आहोत, म्हणजे त्रिवेणी संगमावरती स्नान करणार आहोत. त्यानंतर त्या ठिकाणी आपण मातीची जी संगमावरची माती आहे त्याची एक शंकराची पिंडी बनवली जाईल आणि त्या पिंडीची पूजा करून आपण त्या ठिकाणी स्नान करू. आणि त्याचबरोबर आपण ह्या ठिकाणावरनं थोडी माती गंगेतली म्हणजे संगमामधली माती आणि त्रिवेणी संगमाचं पाणी हे आपण आता घरी घेऊन जाणार आहोत. यासाठी हे सगळं चाललेले जे आहेत ते सगळे त्रिवेणी संगमावरती पवित्र स्नानासाठी चाललेले आहेत. आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्याचबरोबर हे जे परदेशी पक्षी देखील आपण बघू शकतो की हे दरवर्षी ह्या ठिकाणी नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत येतात परदेशातून आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे पुन्हा आपापल्या गावी किंवा देशात परत निघून जातात. फक्त थंडीच्या कालावधीसाठीच हे पक्षी ह्या ठिकाणी येतात. आणि इथेच नाही तर भारतातल्या विविध नद्या आणि ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी हे पक्षी असा मोठा प्रवास करत असतात. महाकुंभ त्रिवेणी संगमाकडे प्रयाण बोटीद्वारे. हा समोर दिसतो तो किल्ला फोर्ट, अकबर किल्ला. हा तिथे कोपऱ्याचं किल्ला घाट आणि 800 मीटरवरती बडे हनुमानाचं मंदिर आहे. आणि बरोबर समोर ज्या बोटी सगळ्या चालल्या आहेत त्या संगमाकडे चालल्या आहेत. किल्ला घाट, संगम घाट, प्रयागराज, मागे संगमाचे चित्र. मला पण थोडं हा अरेल घाट समोर, अरेल घाट प्रयागराज.
अजून एकदा मला अकबर किल्ला किंवा अलाहाबाद फोर्ट. आपण कधी उद्या की परवा आग लगा ली है अपने आप बराबर दवाई चली तो बराबर 10-12 लाख की दवा हुई पैसा खत्म हो गया था पढ़ाई मेरी आपण त्रिवेणी संगमावर पोहोचलो आहोत आणि आपण पवित्र स्नानाला सुरुवात केली आहे. परंतु ते सुरुवात करायच्या अगोदर आपण सूर्याला अगोदर जल वाहतोय. यालाच पौराणिक भाषेत सूर्याला अर्घ्य देतो म्हणजे पाणी वाहतो. आणि ते 3 वेळा जल वाहिल्यानंतर आपण स्वतः त्या पाण्यामध्ये आता डुबकी मारणार आहोत आणि आपण आंघोळ करणार आहोत. तर इकडचं असं बोललं जातं की ते पाण्यात डुबकी मारताना 3, 5, 7, 9, 11 अशा ह्या पटीमध्ये डुबकी मारायची असते. त्यामुळे आपलं स्नान पवित्र मानलं जातं. त्याला आता आपण सूर्याला पाणी अर्पण केलं आहे. त्याला नमस्कार करणार आणि आपण पाण्यामध्ये डुबकी मारणार आहोत. साडी चोळी आपण त्यांना देऊन त्यांची ओटी भरणार आहोत. त्याचबरोबर त्या गंगेमध्ये आपण ओवाळल्यानंतर आपण दिवा ओवाळतो. तो ओवाळल्यानंतर तो दिवा या गंगेच्या पाण्यात म्हणजे त्रिवेणी संगमावरती सोडायचा असतो. तर आपलं तो विधी आपण आता सुरू केलेला आहे. हाच तो आपण गंगेची आरती केल्यानंतर आपण दिवा गंगेत प्रवाहित केलेला आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो वाहत्या पाण्यात दिवा जाताना दिसतो. या ना अच्छा या बघा विवेक ये खाली विवेक खाली आहे. हो इकडे या बोले तिकडे बोलत आहेत ना. बाबर काका ए विवेक उतर ना पुढे उजून उतर की बसून. डॉक्टर प्रशांत बोले जोड़ जोड़ हाथ जोड़ हाथ जोड़. क्रॅम्प आला का क्रॅम्प आला क्रॅम्प आला झालं ना ओके ना. असं जोड ना उभं. काकू इकडे बघा.
करता करता एक तो उडी मारायची. हो काकू काकू एक राहू द्या राहू द्या. घाला 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 सगळ्यांना भांडा पण घाला. त्या आजींना घाला आजींना. त्रिवेणी संगमावरती आंघोळ. आजी सिंधुनेश्वरचे भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करत आहेत. ओ विजय मॅडम हात करा बाय. आपण त्रिवेणी संगमावरती आपण विधिवत सगळी पूजा केलेली आहे. त्यानंतर आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. आता गंगा स्नान होऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोय. प्रयागराजच्या आरेली घाटवरील हा सूर्यास्त बघा, खूप सुंदर असा आहे. आरेली घाटावरती सूर्यास्त. व्हिडिओ घेतोय तू? व्हिडिओ पण घेतोय ना, दोन्ही करतोय. मागे 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 सामान आहे. तुमच्यावर कोण कोण आहे? इकडे बघा समोर, इकडे इकडे माझ्याकडे. इकडे ना बेळेकर, इकडे मध्ये या. समोर बघा इकडे. हात खाली वरती नको, चेहरा दाखवू नका.